अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे आपल्या संविधानिक हक्कांसाठी सुरू असलेले शांततापूर्ण अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशी पोहोचले आहे. दुर्दैवाने आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडूनही शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी पुढाकार घेणार का, की या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांवरील अन्यायाची परंपरा कायम राहणार? शेतकरी कोणतीही अवास्तव मागणी करत नाहीत. आमच्या मागण्या स्पष्ट, न्याय आणि संविधानाच्या चौकटीत आहेत. आमच्या प्रमुख मागण्या: हक्काच्या जमिनीला योग्य व न्याय मोबदला द्यावा, योग्य अलाइनमेंट निश्चित करून घरे, विहिरी, बोरवेल आणि फळबागांचे नुकसान टाळावे, फळबागांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून त्यांना योग्य मोबदला द्यावा, सर्व निर्णय शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून आणि लेखी आदेशाद्वारे घ्यावेत. संवादाचा मार्ग सोडून जबरदस्तीने भूसंपादन करण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही आणि संविधानाच्या भावनेला धरून राहणार नाही. शेतकरी संघर्षासाठीच नव्हे तर न्यायासाठी उभे आहेत. शासनाने तात्काळ शेतकरी प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करावी आणि लेखी निर्णय जाहीर करावा, हीच आमची ठाम व न्याय मागणी आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.